नमस्कार. कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या माध्यमातून आज या क्रिकेट स्पर्धेचा या ठिकाणी समारोप होतोय. मी सर्वात प्रथम या स्पर्धेचे आयोजक माझे मित्र श्री मुकेश भंडारी, आमचे पदाधिकारी प्रमोद वैती यांनी मला आग्रहाने या ठिकाणी बोलवलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे नगरसेवक बाळा तावडे, आमचे चारकोपचे सरचिटणीस संजय सिंग, सोबत आपल्या मंडळाचे सर्व मान्यवर आणि बऱ्याच दिवसांनी माझी भेट झालेली गणेश भंडारीजी, समाजातील सर्व मान्यवर मंडळी आणि जिचा सत्कार होणार आहे ती या ठिकाणी डॉक्टर वैती ना वैती समोर ऐश्वर्या राजेश बसलेला वैती. समोर बसलेले सर्व खेळाडू. आज खरं तर मी इथे आलोय म्हणजे सांगायला हरकत नाही. इथे जवळच आमच्या काजूपाड्यातल्या जिथे लहानपण आमचं गेलं त्या मंडळातल्या आमच्या एकूण 5 जण आम्ही आता 50 मध्ये प्रवेश करतोय. त्यांची इथे पार्टी होती आणि मी आज इथे प्रमोदला म्हणालो होतो की मी येणार आहे. ते कालपासून सगळे इकडे मस्ती करतायत, पण इथे आलो आणि बऱ्याच वर्षांनी इथे यायचा योग मिळाला. कॉलेजमध्ये असताना मालोणीला रात्रीच्या टुर्नामेंट खेळायला यायचो. समोर ते PWDचं मैदान आहे, तिथे खेळून गेलो आहे. आज जेव्हा एक खेळत होतो, मी तुम्हा लोकांना किती जणांना माहिती नाही, पण मी आणि मुकेशने सचिन तेंडुलकरला व्यवस्थित चांगली अर्धा तास बॉलिंग टाकली आहे जेव्हा तो रणजी खेळला नव्हता. त्यावेळी तो इंग्लंडच्या त्यावेळी स्पोर्ट्स स्टार कैलाश गट्टाणी मुलांना इंग्लंडला घेऊन जायचे, त्यातनं त्याचं सिलेक्शन झालं होतं. आणि 85ला बोरलीच्या शिंपोलीच्या ग्राउंडवर जिथे मुकेश राहतो त्याच्या बाहेर जे गावदेवीचं मैदान आहे तिथे तो यावेळेला तो आणि विनोद कांबळे येणार होते. तर फक्त त्यावेळेला सचिन तेंडुलकरच आला होता आणि रमेश कोसंबी सर मला वाटतं घेऊन आले होते. आपल्या BCIचे त्यावेळेला ते कोषाध्यक्ष होते. एकूण बरं वाटतं. आणि मी इथे आल्यानंतर मुकेशशी गप्पा मारत होतो. या निमित्ताने आपला समाज एकत्र झाला. म्हणजे मला येताना ते सगळं पाहिलं, तिथे मस्तपैकी सगळं बसलेत, क्रिकेटची मजा घेत आहेत. मी आल्यानंतर मुकेशला म्हणालो की लहानपणी आम्ही जेव्हा न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मॅच बघायचो त्यावेळेला असं वातावरण दिसायचं. प्रेक्षक बसलेत, मस्तपैकी ग्लास घेतलाय, समोर मॅच चालू आहे, काही टेन्शन नाही, ते एन्जॉय करतात, हे एन्जॉय करतात. हा एक गमतीचा जरी भाग म्हटला तरी या निमित्ताने तुमच्या प्रत्येक गावात ही टुर्नामेंट होते. त्या निमित्ताने सगळे समाज बांधव एकत्र येतात, हौसेनं क्रिकेट खेळलं जातं. आम्ही एका चांगल्या लेवलपर्यंत क्रिकेट खेळलोय, नंतर मात्र राजकारणात आलो. पण या मैदानावर एकदा उतरलं की त्याची काय मजा असते ते आम्ही देखील अनुभवलेली आहे. आणि म्हणून मी आल्या आल्या मुकेशला म्हणालो की मुकेश खूप मोठं काम आहे. आणि मला आठवत आहे की ज्यावेळेला याची सुरुवात झाली असेल, मला वाटतं पहिल्या दुसऱ्या टुर्नामेंटला अक्सा गावच्या समोर मला वाटतं ते एक मोठं मैदान आहे, एका संस्थेला दिलेलं आहे प्रमोद. त्या टुर्नामेंटला मी पहिल्यांदा आलो होतो, बरोबर ना, 14ला. मला वाटतं सत्यसाई बाबांचा आश्रम मला वाटतं बाजूला आहे. त्यावेळेला मी तिथे आलो होतो आणि खासदार गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेला या टुर्नामेंटची सुरुवात झाली. आज ज्यावेळेला मी आपलं ही स्मरणिका पाहत होतो, मला खरोखर म्हणजे त्या वैती ताईंचं मी तो फोटो पाहिला. म्हणजे घरामध्ये एक डॉक्टर, इंजिनियर, एक वकील. आणि बघा असं असतं की समाजाचं वैभव कशात असतं. तर मी मूळचा नगरचा आहे, पारनेरचा आहे. मी अण्णा हजारे हे आमच्या तालुक्यातले आहेत. आमच्या प्रत्येक घरामध्ये एक 5-10 त्या आम्ही खणकर आहोत. तर त्या खणकरांच्या 10-15 घरं इकडे, 10-15 घरं तिकडे. पण कुणी ना कुणी एक जण आयदर शिक्षक आहे किंवा कुणी ना कुणी तहसीलदाराच्या कार्यालयात कुठेतरी आहे, कुणी मंत्रालयात आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचं हे महत्त्व आहे जे प्रशासनावर आहे. आत्ता जेव्हा या मुलीचा मी उल्लेख केला तो यासाठी केला की ज्या वेळेला समाज शिकतो, समाजातला कोणी डॉक्टर, वकील, शासकीय नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवरती जेव्हा आपण जातो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या समाजातलं, प्रशासनातलं महत्त्व वाढत असतं. आणि म्हणून या मुलीचा आज या ठिकाणी डॉक्टर झाली म्हणून जो सत्कार होतोय त्याबद्दल मी तिचं विशेष अभिनंदन करतो. आणि आज खरं म्हणजे प्रमोदने आमंत्रण दिलंय, पण आज खरंच घाई आहे. आमचं एक अभियान चालू होत आहे, आमची 2024ची तयारी सुरू झाली आहे. त्या बैठकीला मला जायचं आहे आणि त्यामुळे प्रमोद उधार राहिला आपलं, जे तुम्ही व्यवस्था केली असेल ते. मी जिंकणाऱ्या संघाचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला नाव माहिती नाही, पण जो एक हातात कॅच कोणी घेतला, म्हणजे फेविकॉल आहे हाताला एकदम. आणि म्हणजे
एक मजा जी असते ना ती ही मजा असते. आणि मी एक सुरू असताना एक खेळाडू वृत्तीचे काय उदाहरणं असतात, तर मी पुन्हा एकदा जे जिंकले त्यांचंही, ज्यांनी फायनलपर्यंत धडक मारली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढच्या टुर्नामेंटला आल्यानंतर मुकेश संध्याकाळी वेळ काढून येऊ आणि स्पर्धा संपल्यानंतरही आम्ही व्यवस्थित रात्री 8-9 वाजेपर्यंत थांबू एवढं आश्वासन देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि तो केवळ इथे आलोय भाषण देतो म्हणून नाही सांगत साहेब, मी खूप ठिकाणी आम्ही फिरत असतो, पण हे समाज म्हणून जेव्हा तुम्ही असे एकत्र येता आणि हे जे वैभव आहे ना हे सगळ्यांच्या नशिबात नाही. आमच्याही गावाला आम्ही आता मे मध्ये आमची जत्रा आहे साहेब, 1 महिनाभर गावात राहून फोन करावे लागतात हो. सोडा एक दिवस कामधंदा, सोडा आपली नोकरी आणि गावात या. पण तुम्ही तसे नशीबवान आहात, ते नशीब जे तुम्हाला आहे ते आमच्या वैभवात नाही आहे. याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष गणेश खणकर साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि साहेब आमची काही क्षणानंतर विश्रांती घेणार आहेत. तत्पूर्वी मला असं वाटतं की भाईंच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष गणेश खणकरजी यांच्या हस्ते आमच्यासोबत उपस्थित असलेला आमच्या सगळ्यांसाठी ज्या अभिमान आहेत म्हणजेच डॉक्टर ऐश्वर्या राजेश वैती यांना आपण सन्मानित करूया. राजेश वैती खुद्द इंजिनियर आहेत, आईही त्यांच्या ब्युटिशियनच्या व्यवसायामध्ये आहेत आणि आज मालवणी गावाचं नाव गौरवान्वित करणाऱ्या डॉक्टर ऐश्वर्या राजेश वैती यांना येथे सन्मानित करण्यात येत आहे. मी या सन्मानामध्ये सर्व मान्यवरांना पुढे बोलवेन. गणेश खणकरजी आपण कृपया सहकार्य करायचे, भाई आपण सहकार्य करायचे, बाळा तावडेजी आमच्यासोबत उपस्थित आहेत, अन्य मान्यवर येथे सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण डॉक्टर ऐश्वर्या यांच्या सन्मानासाठी पुढे सरसावायचे. प्रमोद दादा आमच्या सोबत आहेत, किरण सर आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मोरया. प्रचंड मेहनत डॉक्टर ऐश्वर्या यांनी घेतली. त्यांचे वडील राजेश वैती आणि आईनेही त्यांच्या अभ्यासासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. यहाँ भी इस पर मंच पर बैठे हुए सभी वरिष्ठ का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ. हमारे सामने जितने भी हमारे खेलकूद के प्रतिनिधित्व हैं जिसके माध्यम से ये सारा आयोजन हुआ, सबका मैं हृदय से अभिनंदन करता हूँ. 40वां वर्ष होने के नाते आज कोली और आगरी समाज का जो एक कार्यक्रम है, भाई साहब अभी भाषण दे रहे थे, समाज को जोड़ना बहुत बड़ी बात है. मैं बस एक लाइन में अपना बात समाप्त करना चाहूँगा. सर जी, सर जी मैं थोड़ा सा एक मिनट बोलूँगा इनके बारे में. ऐश्वर्या जी और उनके पिता राजेश जी और किरण वैती, मैं आकाशवाणी में इंजीनियर हूँ, अभी रिटायर हो गया हूँ. मेरे घर आए थे और ऐश्वर्या जी के डॉक्टर बनने के बारे में, तो मैंने कहा भाई देखिए हम तो बेसिकली इंजीनियर हैं, लेकिन हमारे डिपार्टमेंट में एक हमारे और साथी हैं, उनके दोनों बेटे डॉक्टर हैं, वो संजय भामरे. आपको मैं उनसे मिला देता हूँ, वो मार्गदर्शन करेंगे, गाइड करेंगे. तो मैं चाहता हूँ कि ईश्वर की अनुकंपा होगी, ऐश्वर्या देवी की कृपा होगी तो सफलता मिल जाएगा. ये बेसिक पहले दिन की बात है. फिर किरण जी आए और फिर उनसे मिले, उन्होंने पूरा गाइड किया और उसके लिए किरण ने बहुत मेहनत की. राजेश भाई साहब का तो है ही, उसमें कोई बात नहीं. और मैं बताऊं कि इनके पिताजी जो थे रामचंद्र जी, वो हम लोगों को बहुत मदद करते थे. तो हमने सोचा कि चलो आज बेटी ने जो है डॉक्टरी की डिग्री ले करके और हम लोगों के माध्यम से जो जुड़े रहे, इसका एक बहुत बड़ा उनको संदेश गया और समाज का भी एक बहुत बड़ा काम हुआ. और मैं उस परिवार के साथ दिल से जुड़ा हूँ.
आपके इस आयोजन में भी मैं पिछले 4-5 साल से थोड़ा बहुत लगा रहता हूँ किरण जी के कहने पर। कल भी मुझे थोड़ा सा मौका मिला था तो मैं आया था। मैं ज़्यादा समय न लेते हुए सबका मनःपूर्वक दिल से सबका अभिनंदन करता हूं। और ये जो परिपाटी चली आ रही है 40 साल की, इसको और भव्य रूप से करने के लिए हम भी अपने तरफ से जो भी सहयोग होगा देने के लिए मैं तत्पर रहूंगा। सब लोग मिल कर के करेंगे। मैं भी मालूनी गांव में पिछले 30 साल से हूं। सरकारी क्वार्टर में रहता हूं अलग बात है, लेकिन गांव में तो आना जाना है ही। इन्हीं चंद्र शब्दों के साथ मंच पर बैठे हुए सभी अपने सम्मानित अतिथियों को नमन करता हूं। और डायरेक्टली इनडायरेक्टली इसमें जो भी जिसका आयोजन में सहयोग रहा सबको नमन करता हूं। और हम एक छोटा सा मान चिन्ह हम भी ऐश्वर्या जी के लिए लाया हूं, तो मैं चाहता हूं कि उसको दिया जाए। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्री जयप्रकाश सिंह यांच्या वतीनं डॉक्टर ऐश्वर्या राजेश वैती यांना हा पुरस्कार देण्यात येत आहेत. डॉक्टर ऐश्वर्या राजेश वैती याच आपल्या मालवणी गावातल्या आहेत. त्यांचे वडील राजेश वैती इंजिनियर आणि आई ज्या आहेत त्या ब्युटिशियन आहेत आणि प्रचंड मेहनत घेऊन डॉक्टर ऐश्वर्या यांना त्यांनी मार्गदर्शन दिलं. डॉक्टर ऐश्वर्या यांनीही प्रचंड मेहनत घेतली. मी डॉक्टर ऐश्वर्या यांना विनंती करेन की जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर 2 शब्दामध्ये आपल्या गावच्या सर्व प्रेक्षकांना आपण संबोधित करावं. धन्यवाद कर पहिले सर्व मान्यवरांनी माझं जे केलं. इथे आलेल्या सर्व मान्यवरांना माझ्याकडून धन्यवाद की माझा एवढा चांगला सत्कार त्या लोकांनी घडवून आणला. आणि मला एवढंच बोलायचं आहे का मुलींना शिकवा. बस. थँक्यू. धन्यवाद. डॉक्टर ऐश्वर्या राजेश वैती यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी गणेश दादांना आता विनंती करेन. दादा आपल्याला जर आता स्नेहपूर्ण विनंती घ्यायची असेल तर आपण घेऊ शकता, कारण की आपण बराच वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपला धन्यवाद. मला असं वाटतं एक पुरस्कार आपल्या हस्ते आपण देऊया. त्यानंतर आम्हालाही वाटेल की आपली उपस्थिती जी आहे आम्हाला वंदनीय राहिलेलीच आहे, पण कुठे ना कुठे ते क्षणही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतील. जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे या सामन्याचा, अंतिम सामन्याचा, तो आपण आपल्या हस्ते देऊया. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अंतिम सामन्याचा अमित मड ब चे अमित. अमित आपलं अभिनंदन. चला थोडं सांभाळायचंय. येस. सरांना थोडंसं कोणीतरी सहकार्य करायचं. मूळ जो रस्ता आहे, मेन जो रोड आहे तिथपर्यंत त्यांना कोणीतरी ड्रॉप करावं. त्यानंतर एक सन्मान राहून गेला होता. मालवणी संघाचे जे कप्तान आहेत त्यांचा एक सन्मान राहून गेला होता. चंद्रशेखर आपण यायचंय. चंद्रशेखर सर आपण या. आणि सायमन आपण यायचंय त्वरित. सायमन सर आपण या त्वरित. मालवणी बी संघाचे कप्तान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक सन्मान राहून गेला होता. आणि त्यापाठोपाठ संतोष आपण ही यायचंय. संतोष कोळीजी ज्यांनी पूर्ण गावाचं हे जे मैदान आहे त्याची व्यवस्था सांभाळलेली आहे. मी गणेशजींना विनंती करेन की आपण हा सन्मान द्यायचा आहे. गणेश भंडारीजी, गणेश लिंबोरीजी आपण हा सन्मान द्यायचा आहे संतोष यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संतोष यांच्यासाठी.
पडद्यामागचे चेहरे असतात ज्यांचं कार्य करतोय कोण आणि भोगतोय कोण असं झालं. हे ग्राउंड केले मालवणी मास्टर नाव आहे ते माझं. हे मला वाईट वाटतंय पण हे दिले सन्मान धन्यवाद. पण हे सगळं ग्राउंड जे आहे ना मालवणी मास्टर म्हणजे भालचंद्र कोहली, गजानन कोहली, तसंच विद्याधर कोहली या पोरांच्या म्हणजे या लोकांनी हे मैदान बनवलंय आणि आपल्यासाठी हे घडवं एक मोठं ग्राउंड उपलब्ध केले. खरोखर त्यांचं धन्यवाद करा. मी काय फक्त बघतो, माझं एवढं धन्यवाद नका करू, मी आहे त्यांचा धन्यवाद करा प्लीज. पण संतोष मी एक सांगू का, अख्ख्या दिवसामध्ये त्यांचा कमीत कमी 100 वेळा आम्ही धन्यवाद केलेला आहे, हे लक्षात ठेव. आणि पण ते हे सगळं त्यांचंच आहे म्हणजे माझं नाही. पण ते येत नाही त्यांना आम्ही काय करणार. चला धन्यवाद संतोष, तुमचा मनपूर्वक आभार. अरुण कोळीजी, विजय कोळीजी, बाबू नाना, धर्मेंद्र कोळी, संतोष कोळी, मधुकर कोळी, भालचंद्र दादा कोळी, रवींद्र भगत, प्रिन्स, गजानन कोळी आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लबची मेहनत म्हणजे मालवणी गाव क्रीडा मैदान. आज त्यांचंच प्रतिनिधित्व आपण केलं आणि संतोष यांना पुरस्कार दिला. संतोष यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी ही सर्व नावं सुद्धा घ्यावी ही विनंती केली आणि त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आमच्यासोबत किरण वैती जी आहेत, जे गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे समितीचे सदस्य आहेत, त्याचप्रमाणे कोळी आगरी एकता समाज मंडळाचे कमिटी मेंबर्स आहेत आणि सेक्रेटरी उपसेक्रेटरी सुद्धा आहेत. किरण दादा, एकंदरीत आपला जो अनुभव आहे गावदेवी स्पोर्ट्स क्लबचा आपला अनुभव, या मैदानाचा आपला अनुभव आणि मुकेश भाई आणि कोळी आगरी एकता समाजाबरोबर जोडला गेल्यानंतरचा जो आपला प्रवास आहे, या प्रवासाबद्दल आपण आपले अनुभव व्यक्त करायचे आहेत आणि येथे उपस्थित जे आपली मित्रमंडळी आहेत त्यांना संबोधित करायचे कृपया. धन्यवाद किशोर. सर्वात पहिला मी बोलायचं आहे की या ग्राउंडचे जे आता मला संतोषने सांगितलं की खरोखर या ग्राउंडचं जे सौंदर्य आज आम्हाला दिसतंय त्याच्यामागे त्यांचा खरोखर खूप एक मोलाचा वाटा आहे. मी थोडक्यात नावं घेतो. भालचंद्र कोळी, परत आपले विजय कोळी, परत अरुण कोळी, परत आमचे मामा बाबू मामा आणि रवींद्र भगत, ह्या लोकांनी जे इथे भरपूर मेहनत केली. आपले आज त्यांचा वाढदिवस आहे धर्मेंद्र कोळी, यांनाही खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे. पण त्यांचे खरोखर धन्यवाद. मला हमेशा ते सपोर्ट करत असतात. सो मालवणी गाव क्रीडा मैदानात जे पण सध्या त्यांचा मी धन्यवाद करतो. शशिकांत दादा यांनी खूप आमच्यासाठी मेहनत केली. सिद्धेश पठारे, बाकी आज ऋषिकेश वैद्य वगैरे आले, त्यांनी खरोखर या सौंदर्य वाढवलं याचं येऊन सर्व मान्यवर. आणि खरोखर सांगतो की याच्या मागे जर हात असेल तर फक्त माझ्या पाठी तर मुकेश दादा भंडारी यांचा. खरोखर आज मी इथे उभा आहे फक्त त्यांच्यामुळे उभा आहे. जे माझं ओळख झाली, जे पद भेटलं फक्त त्यांच्यामुळे भेटलं, फक्त मार्गदर्शनामुळे भेटलं. आणि खरोखर इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी अभिवादन करतो की ज्यांनी खरोखर या मंचावर येऊन याची शोभा ही द्विगुणित केली आहे. खरोखर असंच आम्हाला सहकार्य करावं. आणि गावदेवी स्पोर्ट्सबद्दल बोलायचं झालं तर आमचे कमिटी सदस्य श्री प्रमोद वैती साहेब आणि श्री चंद्रसेन कोळी यांचं सहकार्य आम्हाला एवढं भेटलं. गेले 7 वर्ष मी त्यांच्या टीममध्ये आहे आणि गेले 5 वर्ष मी कप्तान आहे या टीमचा. आणि मला माझ्या गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे जे खेळाडू आहेत त्यांचा एवढा सपोर्ट आहे. संपूर्ण हर एक गलीतला प्लेयर माझ्या टीममध्ये खेळतो आणि एवढं सहकार्य आहे त्यांचं की ते मला या पदावरून काढायला निघायचं किंचितसुद्धा सोचत नाहीत. खरोखर मला त्याचा अभिमान आहे, खरोखर अभिमान आहे. आणि माझ्या एक शब्दावर ते इथे उभे राहून मेहनत करतात, त्याचा मला गर्व आहे. असंच मला सहकार्य करावे, खरोखर सहकार्य करावं. थँक्यू व्हेरी मच. खरोखर मी मान्यवरांचा पुन्हा एकदा खरोखर अभिमानतो. आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ जे मुकेशभाईंनी निर्माण केलं होतं आणि त्या मंडळाच्या द्वारे आता आमचे अध्यक्ष आहे भास्कर कोळी साहेब, स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष श्री जोबेर रॉड्रिक्स आणि मान्यवर श्री प्रमोद पाटील साहेब आणि आपले किशोर केणी साहेब, संजय भंडारी साहेब यांच्या सहकार्याने मला पद जे भेटलेलं आहे उपसचिव म्हणून. आम्ही जो मॅनेजमेंट सांभाळतो. मी प्रत्येक टीमला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा या पदाच्यासाठी या पुढे आणि हातभार लावा. आम्ही तर आज आहोत उद्या नाही आहेत, पण या मंडळाला एवढे पुढे घेऊन जा की खरोखर आपल्या मंडळाचं नाव झालं पाहिजे. तर स्वतःहून पुढे या तुम्ही, असं मला वाटते खरोखर. बाकी काय तुम्ही काय खेळ तर आपला चालूच राहतो, पण तुम्हाला माहिती नसेल की या मंडळाचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे. ते या मंडळाच्या माध्यमातून मी दरवर्षी बहुतेक
गेल्या 2 वर्षापासून कोविड क्षेत्राच्या टायमाला मी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या म्हणजे आशीर्वादाने, आणि खरोखर त्यावेळेला मला अभिमान आहे की अजित मोरे समाजसेवक आहेत ते, त्यांनी खरोखर एक मला सार्वजनिक स्थळ उपलब्ध करून दिलं होतं. गीता भंडारी मॅडम, संदीप कोळी, अजित भंडारी साहेब आणि त्यांचं जे रवींद्र भगत साहेब, भालचंद्र कोळी साहेब आणि आता नवीन जनक शाह आणि बरेच काय मान्यवर आहेत. सॉरी मी ज्यांची नावं घेतली नसेल तुम्ही राग मानू नका, कारण भाषण करताना लगेच काय आठवत नाही मला. यांच्या सहकार्याने मी खरोखर त्यावेळेला ब्लड कॅम्प आयोजित केला आणि कोविड क्षेत्राला मुकेशभाईच्या म्हणजे सपोर्टने मी 25 बॉटलाचं योगदान केलेलं त्यावेळेला, आणि खरोखर मला त्याचा मान वाटतो आणि प्रयत्न करत असतो करण्याचा, पण खरोखर मला अभिमान आहे त्या गोष्टी. थँक्यू सर्वांना मान्यवरांना मी धन्यवाद देतो, आणि असेच मला एक सहकार्य करा की मी जेणेकरून हे पुढे असं कार्य चालू ठेवेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला आता पडद्यामागे कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपण सन्मानित करूया. सर्वप्रथम मी या सामन्यांसाठी गुणलेखकाची भूमिका निभावणारे आल्हाद, त्याचबरोबर पंचांची भूमिका निभावणारे संजय सांगेकरजी आणि त्याचबरोबर समालोचकांच्या कक्षामध्ये समाविष्ट असणारे मनोज चौरेजी यांना विनंती करेन की आपण मंचावरती यायचे. मनोजजी आपण मंचावरती आलं नाही तरी चालेल, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आल्हाद आपण यायचंय कृपया, आणि संजय सांगेकरजी आपण यायचे, आणि कार्तिकजी, जोसेफ सर मी आपल्याला विनंती करेन की आपण यांना सन्मानित करावं. आल्हाद गुणलेखक सर्व मान्यवरांच्या हस्ते आल्हाद गुणलेखक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विनोदजी आपणही यायचे, विनोद कृपया आपणही यायचे, आणि संजयजींना सन्मानित करण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचे. येस, जोसेफ सर आणि विनोदजी आपण सन्मानित करायचे. मुख्य अंपायर संजय सांगेकरजी यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या पण मित्रमंडळीने काही फोटोग्राफ्स काढून ठेवायचे. त्यानंतर मनोज चौरेजी आपला मनपूर्वक आभार आपल्या सहकार्याबद्दल. धन्यवाद सर. आता आपण व्यक्तिगत पारितोषिकांकडे वळत आहोत, आणि काही हरकत नाही, माझं पारितोषिक ठीक आहे. हां त्यानंतर तुषार यांना विनंती करतो. यांचा जितेश आणि तुषार यांना विनंती करतो की किशोर गुरव यांचा कॉमेंटेटर यांचा सन्मान करायचा आहे. पूर्ण 2 दिवस त्यांनी कॉमेंट्री फारच चांगली केली आणि हर टुर्नामेंटला ते असतात आणि फार मदत करतात. किरण यांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचं आहे, सन्मान चिन्ह देऊन. लवकर लवकर फटाफट. किरण किरण लवकर, रात्र होते, फटाफट फटाफट करा. आज संडे पण आहे, सर्वांना लवकर जायचं आहे. चारकोप गावाने मनोज चौरेजी यांनाही येथे सन्मानित करण्यात येत आहे. मनोजजी धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. त्यानंतर आपण व्यक्तिगत पारितोषिकांकडे वळणार आहोत. मी मंचावरती उपस्थित असलेले टेनिस क्रिकेटचे दादा म्हणजेच ऋषिकेश वैद्यजी आणि बालाजी सिंग साहेब यांना विनंती करेन की आपण हा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचे. यस. आणि सर्वप्रथम आपण या स्पर्धेमध्ये
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पारितोषिक देणार आहोत. आणि पारितोषिक देण्यासाठी आमच्यासोबत बालाजी सिंग साहेब आणि ऋषिकेश वैद्य दादा उपस्थित आहेत. आणि मालिका वीराचा पुरस्कार आपण सर्वप्रथम देणार आहोत. ज्या फलंदाजानं आणि ज्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, आपल्या सर्वांना थोडंसं गेस करावं लागणार आहे कोण असू शकतो. प्रमोद, हेमंत, मनोज, अमित कोण असू शकतं. आणि मालिका वीराचा पुरस्कार 69 धावा 5 गडी बाद करणारे मडबचे प्रमोद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी मी आमच्यासोबत उपस्थित असलेले धीरज अनावाडियाजी आणि महेश अनावाडियाजी यांना विनंती करेन की आपण पुढे यायचे. आणि या मैदानावरती आपल्या जुजारू क्षेत्ररक्षकाने संपूर्ण चाहत्यांचं मन जिंकणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार आम्ही देणार आहोत. धीरजजी आणि महेशजींना मी विनंती करेन की आपण हा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला साथ द्यायची. आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार कोण असू शकेल. आज बरेचसे खेळाडू घायाळ सुद्धा झालेले आहेत मैदानावरती झेपावताना. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू क्षेत्ररक्षक चारकोप संघाचे कविश. लवकर लवकर लवकर. कविश यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कविश आहेत मास्टर चषक 2023 चे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर. त्यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी मी आमच्यासोबत उपस्थित असलेले शशिकांत पाटीलजी, गणेश भंडारीजी यांना विनंती करेन की आपण पुढचा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं. पुढचा पुरस्कार सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार. या गणेश दादा, कार्तिकजी आपण सुद्धा हा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला साथ द्यावी. गणेशजी, शशिकांतजी आणि कार्तिकजी आपण तिघांनी आम्हाला हा पुरस्कार देण्यासाठी साथ द्यावी. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये अनेक गोलंदाज आहेत. आपल्याला काय वाटतं कोण असू शकतं सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अजून मंगेश, किरण सर्व आपल्या लाडक्या मित्रांची नावं घेत आहेत. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे मड ब कडून जुजारू गोलंदाजी करणारे 6 गडी बाद करणारे किरण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बेस्ट बॉलर मास्टर कप 2023 मड ब संघाकडून खेळणारे किरण. त्यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी मी मान्यवरांमध्ये उपस्थित असलेले संजय सिंगजी आणि कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष भास्कर कोळीदादा यांना विनंती करेन कि आपण हा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला साथ द्यायची. संजय जी, आपसे भी निवेदन की हमें सहयोग करें. या पुढचं पारितोषिक आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना हैराण करणारा फलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज मास्टर कप 2023. आणि कोण असू शकतं? अविनाश, हेमंत, अमित, प्रमोद की मनोज. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे या स्पर्धेमध्ये 103 धावा पटकावणारे आणि प्रत्येक फलंदाजाला मैदानाबाहेर करणारे, षटकार चौकार ठोकणारे कौशल्यपूर्ण खेळाडू म्हणजेच मडबचे अमित. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमित यांच्यासाठी.
त्यानंतर उपविजेता चषक देण्यासाठी मी आमच्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय अशोक पाटीलजी यांना आमंत्रित करेन. वाणी कन्स्ट्रक्शनचे अशोक पाटीलजी, त्यानंतर सिद्धेश पाठारेजी आणि प्रीतम भंडारीजी यांना मी विनंती करेन की आपण उपविजेता चषक ज्या संघाने पटकावलेला आहे त्या संघाला गौरवित करायचं आहे. मी संपूर्ण चारकोप संघाला मंचावरती आमंत्रित करेन आणि जोरदार टाळ्यांनी प्रेक्षकांना विनंती करेन की आपण चारकोप संघाला अभिनंदित करावं. Congratulations to both the teams. I would love to, on behalf of the Mud A team and Mud B team, I would love to thank the organizers, the Malavani Masters,
who have done a spectacular job. The 2 days that they organized this tournament, so well organized, well seated. The food was lovely. The organizing, the entire team. It's not only the team. I think the entire village comes to help. Congratulations and God bless you and keep it up. Thank you. Hendrik sir, thanks a lot for your kind words. Thanks a lot. And be always with us. Thanks a lot, Hendrik sir. Yes. अशाच पद्धतीनं आम्ही मास्टर चषक 2023 ची सांगता घोषित करीत आहोत. जर एखाद्या व्यक्तीचं, ज्ञात अज्ञात व्यक्तीचं आपण सत्कार करणं राहून गेलेलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. आमचे फोटोग्राफर्स आहेत येते. फोटोग्राफर्स आपणही यायचे. फोटोग्राफर आपणही यायचे. वरती ये मित्रा, या लवकर. हॅलो हॅलो. दोन दिवसा फोटोग्राफर टीमचाही आपण सन्मान करूया. NXT लाईव्हचेही आमचे मित्रमंडळी येते आहेत. NXT लाईव्ह टीम आपणही कृपया यायचे आणि DJ सागर आपणही कृपया यायचे. NXT लाईव्ह टीम मेंबर्स आणि DJ सागर आपणही कृपया यायचे. DJ सागर अँड टीम, NXT लाईव्ह टीम, DJ सागर. डीजे सागर, यस DJ सागर आपणही यायचे. डीजे वाले भाई गाना बजा दो. यस NXT डीजे वाले भाई थोड़ा गाना सुना दो और हमारे पास आओ. NXT लाईव्ह टीमला आपण जय श्री राम. NXT लाईव्ह धन्यवाद. त्यानंतर DJ सागर आपलाही धन्यवाद. बाबा कोण आहेस तू? येस, जे आम्हाला सहकार्य करीत होते त्या चल बा. मुलांनाही आपण बोलून घेऊया. जे 2 मुलं कॅटरिंगची आम्हाला सर्व्हिस देत होते, साथ देत होते, त्यांनाही आपण मंचावरती बोलवणार आहोत.